मोहन पाटील यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक, राहुल जोशी, सागर वर्षे यांच्या माध्यमातून मेडल ते देखील परिधान केले जातं. नवनाथ पाटील यांच्या माध्यमातून थम्सअपचा बॉक्स, दिनेश दलवे यांच्या माध्यमातून गिफ्ट आणि कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून बालाजी बेपर्सचा एक पॉकेट दिला जातो. हा खेळाडू राकेश पाटील ज्यांनी 4 विकेट घेतल्या आणि 1 धाव खर्च केली. त्याच्याशी आपण करूया थोडीशी चर्चा. आपल्याशी जोडले गेलेत वेतालेश्वर 11 टीमचे युवा गोलंदाज राकेश पाटील. राकेश, मागचा सामना तुम्ही हरला होतात, इथे देखील लो स्कोरिंग सामना होता. 42 धावा डिफेन्स करायचे होता. कर्णधारांनी दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी तुझ्यावर दिली. 4 विकेट घेतली आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी तुम्ही जिंकली. 1500 रुपयाचा कॅश प्राइज देखील तुम्ही जिंकलंय. किती आनंद होतो आणि किती मजा करतो ही स्पर्धा खेळताना अमने प्रीमियर लीग बद्दल काय सांगशील? खूप सारा आनंद होतोय आणि मॅन ऑफ द मॅच भेटली याच्याबद्दल खूप आनंद होतो. राकेश, तुझे केस जर मी सकाळीच उल्लेख केला होता की केसांना खर्च केला, हा खर्च या प्रीमियर लीग साठी होता? हा प्रीमियर लीग साठीच होता. तुमच्या संघ मालकांनी तुमच्यावर कितीची बोली लावली आणि किती रुपयामध्ये खरेदी केलेत? बोली नाही, चिठ्ठ्याचा कार्यक्रम होता. ज्या चिठ्ठी जाईल तो खिलाडू देत जाईल. असेच खेळ पुढे देखील पाहायला मिळेल स्पर्धेच्या माध्यमातून? 100% माझ्या करून आणि टीम करून पण असेल. धन्यवाद, खूपच चांगली चर्चा केली आपण. ऐकली ही ओपिनियन राकेश पाटील यांची, ज्यांनी 4 विकेट घेतले आणि फक्त 1च धाव देत असताना मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीवर नाव करलं. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा आपण या प्रेझेंटेशन बॉक्समधून सरळ कॉम्बॉक्समध्ये, जिथे उपस्थित आहेत माझे सहयोगी समालोचक. थँक्यू सो मच. यस, धन्यवाद, थँक्यू सो मच. पुण्याच्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात अमने प्रीमियर लीग 2025 आणि सुरू होणारा आजचा हा 6वा सामना सान्वी 11 विरुद्ध योगेश 11. पहिला चेंडू पडत असताना उचलही घेणारा चेंडू अँगल प्राप्त करतोय गोलंदाज. कमी पावलांचं रनअप आहे आणि रिलीज करत असताना शोल्डरचा प्रॉपरली वापर करतोय नवनाथ नावाचा गोलंदाज. बॅटिंगचा निर्णय घेतला कॅप्टनने. उपकॅप्टन टॉससाठी येतात आणि कॅप्टन पाहतो आपण संतोषजी जोशी नॉन स्ट्राईक एंडला. सान्वी 11चे पुढे सरसावले, लॉफ्टेड फ्लॅशी ऑफ ड्राईव्ह आणि चांगलं कव्हरिंग सुद्धा तितकंच लाजबाब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. हेच क्रिकेट आहे. प्रत्येक चेंडूमध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळत असतं आणि हे सौंदर्य क्रिकेटचं आपण लुटतोय अमनेच्या वतीने. न भूतो न भविष्यते अशी प्रीमियर लीग पाहतोय आपण की लीग फॉर्मॅटमध्ये अशी स्पर्धा आपण दुर्मिळच पाहत असतो, जी स्पर्धा इथे अमने गावांनी पेश केलेली आपल्यासाठी. पर्व 5वं सक्सेसफुली होत असताना पहिला दिवस सुद्धा इथे पूर्णपणे यशस्वीरित्या पार पडतोय. त्याचं कारण की उत्कृष्ट क्रिकेट पाहायला मिळत आहेत. दुपारच्या आधी धावा वाढत होत्या, दुपारनंतर बघा ह्या क्रिकेटने धावा कमी दाखवल्या आणि त्या धावांचा डिफेन्स सुद्धा होता. बॅकफुटला जाऊन काय पंच केलेला आहे संतोष जोशीचा हा पॅटर्न शॉट. 4 रन डिक्लेअर झोनमध्ये, सॉरी पंचांनी डिक्लेअर केलेला आहे. परंतु मगाशीच एका कॅप्टननी मनोगत व्यक्त केलं की मोठं जर आम्हाला ग्राउंड मिळालं तर असे फटके डिक्लेअर दिलं रॉकी सरांनी. तिथे पाहिलं गेलं की सर पुन्हा चेक करा. चारच बोललो तो, पण ते सर म्हणाले की ओके, करेक्शन केलंय सरांनी. चौकार आहे बरोबर तो. 4 रन्स संतोष जोशींचा हा चौकार आणि धावसंख्या इथे 4 पुढे जात असताना सान्वी 11 टीम टॉस जिंकून बॅटिंग करते. पुढे सरसावले, फुल टॉसला फोर्स केलं, मिड ऑन पुढे पाहिलं आणि मिडच्या डोक्यावर आपण मागे चेंडू जाताना पाहतो आणि काय फॉलोअप आहे, काय बॅकअप आहे. लॉंग ऑफचा फिल्डर त्या ठिकाणी वेगाने आला आणि तो अक्षरशः चौकार वाचवलाय. एकदा टाळ्या असू द्या फिल्डर साठी. काय फिल्डिंग केली. कोण आहे फिल्डर? सागर पावशे, गीतेश पावशे कॅप्टन होते. यस, काय धावा वाचवल्या. सॉलिड बघा रिप्ले मध्ये. ओ माय गॉड, स्वतःला झोकलं त्या ठिकाणी पण तू पडू दिलं नाहीये आणि चेडूला सुद्धा जाऊ दिलं नाहीये. यालाच म्हणतात 100% देणं. क्रिकेटचं समर्पण ड्राईव्ह केलेलं आहे. क्लासिकल स्ट्रोक संतोष जोशींचा. आता मिडॉन कडे, मिडॉनने हिट सुद्धा केलं पण तो संतोषजी पोहोचले वेगाने त्या ठिकाणी आपल्या सुरक्षित घरामध्ये. धावसंख्या 8 धावसंख्या आणि त्यामध्ये 7 धावा एकट्या संतोष जोशींच्या.
एके गडी बाद नाही, 5 चेंडू झालेले आहेत. सामना सुरू आहे सानवी 11 विरुद्ध योगेश 11. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 6 APL 2025. अक्का आमना खेलेगा. सुपर से ऊपर ये प्रीमियम लीग आप देख रहे हो सब, इसका मजा ले रहे हो. आरके ग्राउंड आमना या ठिकाणी राकेश चमकला. आधीच्या सामन्यामध्ये बघितलं आपण काय क्लीन बोल केले होते. असं मला वाटले की तिसरं पण जर बोल करेल तर सुतार सर नक्कीच एक रेकॉर्ड सांगतील. तो चेतन शर्माने केला होता. तिन्ही पण क्लीन बोलचा रेकॉर्ड. एक षटक संपलेला आहे सर, षटक संपलंय. एकेकडे बाद नाहीये. सुदेश आणि संतोष अशी जोडी. संतोष जोशी सर प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला आपण 9च्या सरासरी तर 45 होऊ शकतो, परंतु आताच आपण नुकताच सामना जो पाहिला त्यामध्ये 41 धावांचं डिफेंड केलं, संरक्षण केलं, 42चं टार्गेट दिलं होतं. परंतु रुद्रा 11ने इंद्रा एंटरप्राइजेसने तो सामना जिंकला. येस, वितालेश्वरने दोन्ही पण सामने गमावले याचा अर्थ आजच्या दिवसामध्ये, कारण हा पहिला सामना आर्या एंटरप्राइज विरुद्ध गमावला होता. एक जिंकलाय पहिला. येस, पहिला आता बाजी मारली. येस, इंद्रा एंटरप्राइजेसनी स्वराला हरवलं होतं. येस, स्वरा एंटरप्राइजला सत्यम दळीच्या संघाला हरवलं होतं. आणि आता एक सुटकेचा निश्वास टाकला वितालेश्वरनी, ज्यांनी पहिला सामना गमावून आता दुसऱ्या सामन्यामध्ये बाजी मारली. म्हणजे ट्विस्ट निर्माण झाले लीगमध्ये. ही मजा वेगळी असेल उद्या, कारण सागर फुलोरे आहे म्हणजे एक वेगळं माहोल क्रिएट होईल. नुकतंच माझं आयोजकांशी सुद्धा बोलणं झालं की सागर फुलोरे जर जिंकतोय तर मजा येईल, पण या ठिकाणी मजा की सजा. सजा आहे ती बॅट्समनला. बाद होते, झेल बाद. विकेट किपरने टिपलाय झेल, फलंदाज फेल. चांगला प्रयत्न नवनाथ यांचा. विकेट किपर बघा, फोर्सिंग स्ट्रोक होता. अगदी फुलर लेनचा फुल टॉस मिळाला होता, कमरेच्या खाली होता बरोबर, आणि त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. नवनाथ वेगाने आले, कारण त्यांचा वेग आहे. ते बॉलिंग सुद्धा करतात, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं. आणि बरोबर विकेट किपरची भूमिका पार पाडत असताना झेल टिपला आणि ते 9 धावसंख्या असताना पहिला गडी बाद झाला तो सुदेश नावाचा. संतोष जोशी यांना जॉईंट होत आहे वन डाऊन बॅट्समन, उपकॅप्टन रोशन. प्रशांत येस. हो, आल्या बॅट रोल केली होती, स्लाइस केली होती वेगाने. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. स्क्वेअर ऑफ द विकेट कव्हर आणि पॉईंटच्या मधून काढायचा होता, परंतु त्या ठिकाणी चेंडू किती वेगाने गेला. गोलंदाजाचा हा चेंडू पाहिला आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. बघा काय वेग आहे. आणि क्रीजच्या बाहेरच्या कोण्यातून हा रिलीज केला होता. चेंडू आत सुद्धा वळला, फ्लाय झाला होता. इन स्विंगिंग आणि रिव्हर्सचा पवित्रा. दिस इज प्रशांत पॅटर्न, हार्ड हँडसम, रिव्हर्स हिटेड फॉर द सिक्सर. वाह प्रशांत, ठोक दिया आपने, जड़ दिया, छक्का. ऑरेंज कॅप होल्डर सुद्धा आहे. आणि काय त्याचा तो पवित्रा बघितला, काय मास्टर की परफेक्ट. रिवर्सचा पवित्रा, आधीचा सरळ फटका, आताही सरळ फटका. सीधी उंगली से घी नहीं निकल रहा है, लेकिन टेढ़ी करता है तो छक्का मिल रहा है. यही तो क्रिकेट है. आणि ते प्रशांत दाखवतोय काय लिल्या फटका मारला होता तो. परफेक्ट मिडल टायमिंग. म्हणजे सरळ बॅट्समनला लाजवणारा तो फटका होता, उलट्या हाताने अल्टी पल्टी शॉट. वा, 15 धावसंख्या, 1 गडी बाद, 1.4 षटक. गोलंदाज गीतेश ओव्हर द विकेट. हो, ड्राईव्ह केलाय, काय क्लासिक आहे. दिस इज मार्वलस. अति सुंदर, अति अवर्णनीय, दर्शनीय चौकार प्रशांतच्या बॅट मधून. क्लासिकल 4 रन्स.
काय स्थानच आहे. बॅटचं फक्त तोंड फेस उघडं केलं, बॅकफुटला गेला तर दोन्ही पाय जवळ घेतले आणि सरळ स्टेज करून फक्त चेंडूला दिशा दिली. गोलंदाजच्या पेचचा वापर केला, वेगाचा वापर केला. जणू काय इथे प्रशांतला प्रेम झालं की काय प्रवेशद्वारावरती. रिव्हर्स पण तिकडेच मारला आणि आता ड्राईव्ह पण तिकडेच केला. चौकार षटकार तिकडेच मारला. प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा हलक्या हाताने फ्लिक केला. वा, क्लासिकल स्ट्रोक. आणि हा खरंच चांगला क्रिकेटर आहे. हे फटके प्रेक्षक पाहायला मिळत नसतात बघा. बरं का, काय मस्त खेळतोय, सुंदर खेळतोय. पूर्णपणे मनमोहक प्रशांतची बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. मोठे फटके मारणं गरजेचेच नाहीयेत. षटकार त्यानंतर लागोपाठ डबल डबल असे त्यांनी धावा वसूल केल्या आणि धावसंख्या पोहोचवली आहे बरोबर 21 वर. 21 आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर्स. 2 षटकं झाली आणि त्याचा क्लासिकलपणा बघितला बघा. हा फ्लिक केला होता, लेग ग्लान्स फ्लिक, ऑफस्टिकच्या बाहेर निघाला आणि फक्त दिशा दिली होती. आणि त्या फटक्यामध्ये टायमिंग किती लाजबाब होतं. ताकदीची काहीच गरज नाही आहे असं प्रशांत सांगत असतं. आणि तो दिवस त्यांनी षटकार मारलेला तो सुद्धा बेमिसाल टायमिंग होतं. आणि हा एक क्लासिकल वारंवार आमचे ग्रामीण टेनिसवाले दाखवतात बघा. कारण लाईव्ह प्रेक्षक जे जोडलेले आहेत त्यांना सुद्धा आनंद देतोय हा फटका. किती मस्त पाहायला मिळतंय इंटरनॅशनल स्टाईलचं. जसं जणू काय क्रिकेटचे धडे गिरवतो की काय. क्लासिकल स्ट्रोक आहे, शैलीदार. मी म्हणू शकतो प्रशांत शैलीदार बॅट्समन आहे. त्याची शैली पूर्णपणे मनमोहक झाली आहे या आमने प्रीमियम लीगमध्ये. वा, उगवता तारा. तर नवीन षटकासाठी पुन्हा एकदा आपल्या सेकंड स्पेलमध्ये नवनाथ पाटील ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकात 9 धावा खर्च केल्या होत्या. सन्माननीय अजयजी पाटील आणि नितीनजी चोरगे साहेबांचं आगमन या आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय आमने प्रीमियर लीग 2025 मध्ये. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. या पहिला चेंडू येतोय तिसऱ्या षटकातील जोशींसाठी. आणि जोशी सुद्धा क्लासिकल प्लेयर आहेत बघा. चान्स देत आहेत प्रशांतला. एका बाजूला किल्ला मी लढवणार, गिरवणार, जेव्हा माझी वेळ येईल. जशी आधीच्या सामन्यामध्ये वेळ आली होती आणि ती वेळ निस्तू दिली नाही जोशींनी. आणि काय ते खणखणीत षटकार मारले होते. धावसंख्या 75 पर्यंत नेऊन पोहोचवली होती. हे संतोष जोशी आहेत की ते मार्गदर्शक आहेत. वन ऑफ द बेस्ट टीम लीडर. आणि जीवन असो का खेळ असो ते प्रत्येकासाठी ते मार्गदर्शक एक व्यक्ती आहेत. जबरदस्त व्हॅल्युएबल व्यक्तिमत्व संतोषजी जोशी. आणि म्हणून तर प्रशांत जोशी त्या ठिकाणी इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा सांगत होता की आम्हाला खूप काही शिकवत आहेत. या ठिकाणी बॅट प्रशांत चोरगे. यस, गोपणीसारखी बॅट फिरवली. कोलट टप्प्याचे चेंडू टाकतात या ठिकाणी नवनाथ. कारण नवनाथने पाहिलं की आधीचे जे फटके मारले होते, जे हाफ वॉली चेंडू टाकल्यानंतर मारले होते, पण ते विकेट किपरला जास्त दिसत असतं की बॉलर काय चुका करतो. आणि बरोबर आता विकेट किपरची भूमिका पार पाडून इथे मात्र आता चूक केली आणि चेंडूला टर्न केलं संतोष जोशीने. त्या ठिकाणी चेंडू बॉडी लाईनला आदळून जात असताना पकडलाय की काय डीप मध्ये फॉरवर्ड स्विलिंगच्या दिशेने. पंच पाहतायत 2 धावा तर कंप्लीट केल्या पण तो धावा वाचवला, तिथे चौकार वाचवला. किती डेडिकेशन आहे बघा लीग मध्ये. प्रत्येक जण जीवाचं रान करतोय. इथे रिप्ले मध्ये पाहू शकता. हा फ्लिक केला होता फुल टॉस, अगदी ॲट द नी होता, गुडघ्याजवळ. आणि बघा पाठ केली त्या चेंडूला, अंगाला अडवलं. कसं रे अडवायचं, आणि हेच कौशल्य असतं. चेंज ऑफ पेस, टॉस केला चेंडूला, चकमा दिला, बीट केलं होतं आणि बरोबर मिस टायमिंग झालं. पंच रॉकेट सरांचा इशारा लेग बाईटचा. 1 धाव मिळते संतोष जोशी यांना. आणि धावसंख्या 26 वर. 26 लॉस ऑफ 1 विकेट. टीम सानवी 11, टीम ओनर सुरेंद्र दळवी, टीम स्कीपर संतोष जोशी अँड टीम. पुन्हा नवनाथ ओव्हर द विकेट. 4 ते 5 पावलांचा रन. ओ, आता गोपणी सारखी बॅट गोफर फिरवली आहे. झेल मिळेल का? यस, दॅट्स इट. टायमिंग थोडंसं कमी पडलं आणि चेंडू जास्त उचलू शकले नाही. आणि प्रशांत चोरगे इथे बाद होत असताना मोठा धक्का लागतोय सानवी 11ला. आणि पायामध्ये होता चेंडू, बॅटच्या आणि पायाच्या मध्ये. परंतु मिनी हेलिकॉप्टरच्या स्टाईलने चेंडूला उडवला होता, पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. पण त्या ठिकाणी थोडंसं एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. हा बघा तो फटका. हो, मस्त बॅट फिरवली होती MS स्टाईलने, MS धोनी स्टाईल. हेलिकॉप्टर जणू काय होता, परंतु चेंडूला आकार मिळाला नाही फटक्याला आणि बरोबर झेल टिपला त्या ठिकाणी. चांगलं प्रयत्न केलं.
झेल टिपल्यानंतर एक जल्लोष झाला, कारण प्रशांत चोरगे पूर्णपणे इथे तापला होता, तप्त केलं होतं मैदान. धावांचा पाऊस पडत असताना त्याने इथे पूर्ण हलचल निर्माण केली होती. तर 2 गडी बाद झाले सानवी इलेव्हनचे. धावसंख्या 26. नवनाथ पुन्हा एकदा ओ स्लोवर यॉर्कर, लावड अपील, लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू, लेग बिफोर विकेटची अपील सुद्धा झाली आणि अशा प्रकारे नवनाथने सक्सेसफुल षटक हाताळलं. 3 षटकाची समाप्ती डिंग्स ब्रेक मैदानामध्ये आणि धावसंख्या 2 गडी बाद सानवी इलेव्हन 26 वर. चेक. आपण प्रेक्षक बघतोय ना, आता प्रेक्षकांमध्ये पोहोचलेत आमचे सुतार सर, कॉमेंटेटर आणि सोबतीला आमचे आयोजक मंडळ सुद्धा आहेत. रोशन जे सोबतीला काही बाईट घेतील, पब्लिकला कसं वाटते ते पाहतील. खेळाडू कक्षाकडे जात असताना कॅमेरा सुद्धा त्यांच्याकडे, काही स्टॉल सुद्धा आलेत. बघूया पब्लिकचं काय म्हणणं आहे, काय ओपिनियन्स आहेत या स्पर्धेबद्दल. आणि त्या ठिकाणी सुतार सर. चेक. हॅलो चेक. सर्वांचं स्वागत आणि सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आपण पाहतात आमनी प्रीमियर लीग 2025 हे 5वं पर्व सध्या आपण जोडले आहोत प्रेक्षकांमध्ये. इथे सत्यम दलवे आहेत. सत्यम, 5वं पर्व आहे, किती एन्जॉय करतो ही स्पर्धा आणि स्पर्धेबद्दल काय सांगशील? खूप एन्जॉय करतो आम्ही स्पर्धा. अक्षरशः आम्ही 2 दिवस सुट्टी टाकून ठेवतो की कारण की आम्हाला गावचा टुर्नामेंट खेळायचे आहे म्हणून. आणि आमची भरपूर प्लेयर उत्सुकता असते की कधी APLचा नवा पर्व चालू होतो म्हणून. या संपूर्ण स्पर्धेचं श्रेय कोणाला जातं, काय सांगशील? कोणाची मेहनत आहे? हा गावाचा उत्सव आहे. प्रीमियर लीग म्हणजे गावाचा उत्सव असतो. मेहनत तशी बघशील तर गावातले 4-5 जणांचीच आहे. रोशन चोरगे, विकी केने आणि त्याचे अन्य 4-5 सहकारी, त्यांचीच खूप मेहनत आहे. त्यांच्याच मुलं आम्हाला हा असा शो बघायला भेटतो कारण की सगळे तेच बघतात. काही इतर मुलं आहेत की ते कामं करतात, इतर या करतात, पण हे 4-5 जण आहेत ते कामं सोडून आमच्यासाठी लढतात झटतात. अजून अशा वेगवेगळ्या स्पर्धा आमण्याच्या माध्यमातून व्हाव्यात अशी इच्छा आहे. अजून अशी प्रीमियर लीग पुढे देखील होत राहावी, काय सांगशील? हो नक्कीच. असं वाटतं की होलीला बी अशी टुर्नामेंट व्हावा जेणेकरून जे हारलेले संघ आहेत त्यांना एक नवीनची ऊर्जा राहील की चला होलीच्या वेळेस तरी आम्ही जिंकू. खूपच चांगली चर्चा सत्यम यांनी तुम्ही केली. धन्यवाद. ओ टू युअर कॉमेंट्री बॉक्स. हां सर, नंतर थोड्या वेळाने काही प्रेक्षकांचं सुद्धा मनोगत घ्या तुम्ही. एक वेगळं IPLचं फील येते, कारण असंच जायला कॉर्डलेस फोन असले की मजा येत असते. प्रेक्षकांमध्ये गेलं की प्रेक्षकांमध्ये जल्लोष पाहायला मिळतो. प्रेक्षकांचं सुद्धा आपण मत घेणार. दरम्यान आपण सामन्याकडे वळतोय. धावसंख्या 27 वर आहे. 3 गडी बाद सानवी इलेव्हन संघ आणि षटकं झाले 3.3. 5 षटकांचे सर्व मुकाबले. सामना क्रमांक 6 सुरू आहे. यावेळेला टर्न केला, हुकचा प्रयत्न केला होता आणि D झोनमध्ये जात असताना डिक्लेअर, 1 धाव मिळते. येणाऱ्या काळामध्ये कॉमेंट्री बॉक्सला आपण थांबूयात. स्वागत आहे सर्वांचं आणि सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आपण पाहतात आमने प्रीमियर लीग 2025 हे 5वं पर्व. प्रतीक आपल्याशी जोडले गेलेत. प्रतीक, गावाची स्पर्धा, गावाचा उत्सव आहे, किती एन्जॉय करतो ही स्पर्धा, काय सांगशील? स्पर्धेबद्दल तर जितकं बोलावं तितकं कमीच आहे, कारण या पंचक्रोशीत या स्पर्धेची खूप चर्चा असते. या 28 गावात अशी एक टुर्नामेंट कधीच झाली नाही आणि होणारी सुद्धा नाही. आणि आयोजन नियोजन सर्व गावाचं सहकार्य असतं म्हणून ही स्पर्धा पार पडते. आणि तब्बल या स्पर्धेचं 5 वर्ष सर्व गावाच्या सहमतीने आणि सहकार्याने ही स्पर्धा पार पडते.
आणि सर्व गाव एकत्रित येते, ही महत्त्वाची गोष्ट आहे. खूपच चांगली तुम्ही चर्चा केली. आमने गावाची लीग आहे, गावाचं एकत्याचं प्रतीक आहे असं म्हणायचं आहे, काय सांगशील? हो नक्की, गाव एकनिष्ठ आणि एक जवळ येतं हीच मोठी गोष्ट आहे. आणि क्रिकेटच्या निमित्तानं का होईना सर्व गाव एक येतोय आणि ही कुठे ना कुठे भविष्यात या आमने गावाची कुठेतरी प्लस पॉईंट मानलं जाईल की फक्त क्रिकेटसाठी नव्हे तर भरपूर काही गोष्टींसाठी हा गाव एक होणार आहे. आणि या पंचक्रोशीसाठी ही खूप धोकादायक गोष्ट आहे, कारण जर ह्या गावाचा प्रगती होतोय तर या संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ही मोठी बाब आहे. आणि आमने गावाची जितकी प्रगतीशी निगडीत काही गोष्टी आहेत त्या भविष्यात पाहायला नक्कीच मिळतील. क्रिकेटच नव्हे तर काही धार्मिक कार्य असू द्या किंवा काय गोष्टी, तर आमने गाव हा नेहमी पुढे राहिला आहे आणि पुढेच राहणार आहे. खूपच चांगलं मनोगत या लीगबद्दल तुम्ही केलं. खूप साऱ्या शुभेच्छा. ओव्हर टू यू कॉमेंटर बॉक्स. थँक्यू. खूप छान मनोगत व्यक्त केलं. काय ॲग्रेसिव्हपणा होता बोलण्यामध्ये, पूर्णपणे असं वाटत होतं की मी एखादं प्रवचन ऐकतो की काय. मस्त बोलले गावाबद्दल आणि आपल्या गावाचे अनमान शान स्वाभिमान जपलाच पाहिजे प्रत्येकाने, आणि ते पूर्णपणे त्याने अगदी उत्कंठतेने सांगितलं. पण या ठिकाणी उत्कंठ शिगेला पोहोचवली ती संतोष जोशीने, चेडूला भिरकावून दिलाय परंतु तो जातोय डिक्लेअर झोनमध्ये. गावाला आदर्श बनवण्यासाठी प्रयत्न करा असं त्यांचं म्हणणं होतं आणि या गावाने एक आदर्श ठेवला आहे हे सुद्धा त्यांनी व्यक्त केलं त्या प्रेक्षकांनी, त्या खेळाडूने. आणि नक्कीच बरोबर व्यक्त केली की 28 गावांमध्ये अशी स्पर्धा लीग फॉर्मॅटमध्ये होत नसते, तशी स्पर्धा 5व्या पर्वामध्ये पाहतो आपण, आमने प्रीमियर लीग 2025. नक्कीच गावाची अनबान शान स्वाभिमान जपणारी स्पर्धा, गावाला एकत्र करणारी स्पर्धा. म्हणून तर म्हटलं जातं की एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. जर तुम्हाला सुपंत धरायचं असेल तर एकमेकाला सहाय्य केलं पाहिजे, एकमेकाला खांद्याला खांदा लावून जोडीला घेतलं पाहिजे, कोणाची खेचाखेची नाही केली पाहिजे. कोणी पुढे जात असेल त्याच्या पाठीमागे राहा, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, आणि कोणी मागे असेल तर त्याला तुम्ही पुढे घ्या, तुमच्या जवळ घ्या, तुमच्या सोबतीला घ्या, तरच विकास होऊ शकतो. आणि आमने गाव हे सेंटरमध्येच मोडतं आणि केंद्रबिंदू ठरलंय या पूर्णपणे एरियातलं, हे सुद्धा तितकंच मला बोलावंसं वाटतं या ठिकाणी. नक्कीच खूप छान स्पर्धा, आणि क्रिकेट असो किंवा गावाची प्रगती असो, नक्कीच हे गाव नेहमीच प्रगतीपथावरती असतं. जसं हरिनाम सप्ताह असो आणि क्रिकेटचा सप्ताह आहे, दोन्हीमध्ये अगदी वन ऑफ द बेस्ट कार्यक्रम असतात या आमने गावामध्ये. चला मैदानामध्ये 29 धावसंख्या, 3 गडी बाद, 4 षटकांची समाप्ती. अजून खेळतायत संतोष जोशी आणि राहुल सोबतीला आहेत. संतोष जोशी ऑन स्ट्राईक, चेंज ऑफ पेस केलं होतं, हाफ व्हॉली होतं, थोडेसे बीट झाले, छेड काढण्याचा प्रयत्न केला होता संतोष जोशी आणि पदल आली तर थोडंसं कमी पडलं. आणि त्या ठिकाणी असं वाटलेलं की लाऊड अपील केली होती की बॅटची कडा तर नव्हे ना. शेवटचं षटक हाताळलं तर गोलंदाज उमेश. लागोपाठचे 2 चेंडू खेळवले. आता डिक्लेअर झोनमध्ये जातोय पुढच्या सामन्यासाठी. आर्या एंटरप्राइजेस विरुद्ध स्वरा एंटरप्राइजेस. दोन्ही कॅप्टननी संघ तयार ठेवा आणि कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. 4.2 षटकं धावसंख्या स्थिरावलेली 30 वर. आधीच्या सामन्यामध्ये 41 धावा डिफेंड केल्या सागर फुलोरेच्या टीमने. तसाच सामना इथे होऊ पाहतोय असं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण मोठे फटकांपासून वंचित ठेवले. आता प्रयत्न केला डान्सिंग द ग्राउंड, हा फटका स्टेज करून मारला आणि झेल टिपला, सुंदर झेल, फलंदाज बाद. फटका मारायचं कारण आधीच ठरवलं होतं, चेंडू कसा पण आला तरी मला फटका बनवायचा आहे. जम्पिंग जॅक स्टाईलने जम्प केलं होतं, स्वतःला स्टेज करून चेंडूला फॉलो केलं. बाउन्सिंग डिलिव्हरी होती आणि चेंडू तितकाच उंच गेला आणि तितका उंच जाऊन सुद्धा झेल टिपला मस्त पद्धतीने वाईड इस लॉंग ऑफला. तर 4 गडी बाद झाले. धावसंख्या 30 वर. नॉन स्ट्राईकला संतोष जोशी. स्ट्राईक त्यांना मिळत नाही, बराच वेळ झाला. 12 चेंडूमध्ये 13 धावांचं योगदान आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँड बॅट्समन ज्ञानेश्वर पावशे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये रोशन भाई यांच्याकडून ज्ञानेश्वर साठी. ओव्हर द विकेट लेफ्ट हँड बॉलर जातोय आणि बाहेर ऑफ स्टिकच्या खूपच चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये 22चा इशारा केलेला आहे आणि एका धावेने हळूहळू इथे धावा पुढे जात असताना धावसंख्या आहे ती
31 वर 31, 4 गडी बाद, 31 धावसंख्या, 4.4 षटकं झाली. 2 शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. संतोष जोशी स्ट्राईकला आहे. 2 मोठे फटके येतील का बघायचं आहे, कारण 42च्या पार जावं लागेल, 40च्या पार जावं लागेल. एक मानसिक दबाव टाकण्यासाठी सायकोलॉजिकल फिगर आहे 40 5 षटकांमध्ये. जसं आधीच्या सामन्यामध्ये 41 धावा डिफेंड केल्या, एक सायकोलॉजिकल प्रेशरसाठी गरजेचं असतं. राऊंड फिगर 30 40 50 60 या फिगरला फार महत्त्व आहे. आणि बघायचं आपल्याला महत्त्वाचे 2 चेंडू संतोष जोशी कशा प्रकारे फटकारतायत, कारण त्यांच्याकडे अनुभव ठासून भरलेला आहे. फक्त आता त्यांना चेंडूचं मेरिट ओळखून चेंडूपर्यंत पोहोचून फटके मारावे लागतील, कारण गोलंदाज हुशार आहे, तगडा उंचपुरा गोलंदाज आहे उमेश जोशी, ज्याने प्रत्येक सामन्यामध्ये उत्कृष्ट बॉलिंग केली आहे. चांगलं रनअप आहे, चांगला स्टान्स आहे आणि जातोय ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट. पुढे सरसावले, पूलचा प्रयत्न केला होता पण तो चेंडू हवेत आहे आणि झेल तिथे टिपला गेलाय, रिव्हर्सला गेले शॉर्ट स्क्वेअरचे फिल्डर आणि संतोष जोशींची खेळी संपुष्टात. विकेटचं पतन झालं, जागेवरच रोडावली आहे. शेवटचा चेंडू असेल. जसे पुढे निघाले संतोष जोशी तसं बॉलरने फॉलो केलं, त्यांच्याच बॉडीला क्लोज चेंडू टाकला, शॉर्ट ऑफ गुड लेंथ, आणि त्याला पूल करण्याच्या नादामध्ये एलिव्हेशन प्राप्त न झाल्यामुळे सोप्पा झेल उडाला, पण तो कठीण होता. रिव्हर्सला गेले फिल्डर आणि झेल टिपला त्या ठिकाणी. आणि असं वाटलेलं की 2 मोठे फटके येतील, परंतु नाही. गोलंदाज हुशार आहे, उमेश जोशी आहे, त्याने पूर्णपणे किमया केली आणि आता शेवटच्या चेंडूसाठी तो सापळा चक्रव्यूह तयार करतोय बॅट्समनसाठी, कारण प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. 31च्या पार धावसंख्या जाईल का बघायचं आहे. मागचं वर्ष 31 नंतरच संपलं, तेव्हा जानेवारी महिना उगवला. या ठिकाणी बघायचं आपल्याला 31चा आकडा पार होईल का. त्यासाठी नवीन फलंदाज विनयचा विनयभंग करेल की विनय बॉलरचा विनयभंग करेल ते बघायचं आहे. शेवटचा चेंडू खेचलाय, खूप उंच गेलं डोकं, हँड आणि आय कॉम्बिनेशन जुळलं नाही रे, जुळलाय तो ते हातांची जोडी, बरोबर त्या ठिकाणी जोडी जुळवली आणि विनयचा झेल टिपला शेवटच्या चेंडूत. विकेटचं पतन, उमेश जोशीचं छान षटक आणि फक्त धावसंख्या 31 वर थांबली आहे. 32 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी इथे ठेवलेलं आहे सानवी 11ने, योगेश 11 या संघापुढे. आपण टॉससाठी जाऊया. आर्या एंटरप्राइजेस विरुद्ध स्वरा एंटरप्राइजेस. सन्मान्य रोशनजी चोरगे यांच्या शुभ हस्ते टॉस. दुपारच्या आधी धावा होत होत्या, ओसंडून वाहत होत्या, परंतु ह्या सामन्यामध्ये काय होईल बघायचंय. नवीन सामना, त्यासाठी टॉस रोशन चोरगे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. एका बाजूला आर्या एंटरप्राइजेस, दुसऱ्या बाजूला स्वरा एंटरप्राइजेस. दोघे पण जखमी वाघ आहेत, सामने गमावलेत. तुम्ही जिंकले, यस, आर्याने जिंकलंय, वेताळेश्वरला हरवलं होतं आणि यांनी सत्यमनी निसटता विजय गमावला होता. आणि रोशन चोरगे करतात हा टॉस. एका बाजूला अख्खा आमना खेळेगा, दुसऱ्या बाजूला APL 2025 APL कॉल सत्यम दळवीचा आणि APLच आलेला आहे. टॉस जिंकला येते सत्यम आता. धन्यवाद रोशनजी चोरगे. स्पॉन्सर्ड फ्रॉम हरेश जाधव, स्प्राईट. सत्यम टॉस जिंकलाय. मग आता हे तुझं प्रेक्षकांमध्ये जाऊन सुतार सरांनी रोशननी मुलाखत घेतली, मस्त बोलतोस. आता तुला काय वाटतं बोला, असं अजून काय शिल्लक आहे बोलण्यासाठी सकाळपासून? आधी मला निर्णय सांग. आम्ही क्षेत्ररक्षण करू आता. सामना मगाशी जो गमावला त्याबद्दल थोडंसं काय खेद दुःख किंवा तयारी केली पुन्हा एकदा? तयारी पुन्हा केलेली आहे, कारण की मी बोललो पुन्हाच की नवीन खेळाडू आहेत, शिकायला लागेल त्यांना. का आता बदल केलाय संघामध्ये की रणनीती बदलली आहे? बदल करू आता, एखाद खेळाडू आम्ही चेंज करणार आहे. ओके. आणि लाईनअपमध्ये काय चेंजेस? नाही, सेम संघच. ओके. फिल्डिंगचा निर्णय, बॅटिंगसाठी जायचं आहे. थोडक्यातच विचारतो, कसं फील करता आमने प्रीमियर लीग आणि कशी तयारी केली तुम्ही? आमची तयारी तर भरपूरच आहे, पण थोड्याफार कमजोर आहे आमची टीम फिल्डिंगमध्ये, तर आम्ही प्रयत्न करू त्याचा सुधारण्याचा. किती धावांचा प्रयत्न केला म्हणजे तुम्हाला आनंद होईल कॅप्टन म्हणून? 60+.
ओके चला, तुम्ही थोडेच बोलणार होते म्हणून हरकत नाही आहे. सत्यमनी टॉस जिंकला सोरा एंटरप्राइजेसने आणि त्यांनी निर्णय घेतलाय फिल्डिंग करायचा पुढच्या सामन्यासाठी. परंतु दरम्यान नवीन सामना जो आहे, जो सुरू आहे, एक इनिंग समाप्त झाली आहे, दुसरी इनिंग इथेच प्रारंभ होईल आणि धावांचा पाठलाग कसा केला जाईल आपल्याला कॉमेंट्री बॉक्समधून ऐकवतील सुतार सर. सत्यम फिल्डिंग टॉस कोणी घेतला? स्वागत. पंढरीनाथ जोशी आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचे देखील सहर्ष स्वागत. चालू सामन्यामध्ये सामना जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता योगेश इलेव्हन टीमला. आपण पाहतात लो स्कोरिंग मॅच, फक्त 32 धावांची आवश्यकता आहे. परंतु मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं की लो स्कोरिंग मॅच देखील राकेश पाटील सारखा गोलंदाजांनी गोलंदाजी केली आणि तो सामना जिंकून दिला होता. आणि राकेश पाटील सारखीच गोलंदाजी या सामन्यामध्ये देखील करावी लागेल सानवी इलेव्हन टीमला. सामने 11 टीमने जर चांगली गोलंदाजी केली तर या 5 ओव्हरमध्ये देखील 32 धावा डिपेंड्स केल्या जाऊ शकतात. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं की 42 धावा डिपेंड झाल्या होत्या. लक्ष तर छोटं आहे, परंतु ते पूर्ण केलं जाईल किंवा रोखले जाईल या दोन प्रश्नांची उत्तरं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. सर्वांचं सहर्ष स्वागत आणि सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आपण पाहतात आमने प्रीमियर लीग 2025 हे 5वं पर्व. पहिल्या इनिंगमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली स्लॉग ओव्हरमध्ये उमेश जोशीने, जिथे 2 रन देत असताना 3 विकेट घेतल्या होत्या. त्याचबरोबर पारस पाटीलने देखील 3 धावा दिले, एक महत्त्वाची विकेट घेतली. इकॉनॉमी गोलंदाजी नवनाथ पाटील यांची देखील राहिली, त्यांनी देखील 1 विकेट घेतली. 5च धावा खर्च केल्या आणि आता 32 धावांची आवश्यकता असेल 5 ओव्हरमध्ये योगेश इलेव्हन टीमला. या सामन्याचे सर्व अनिल फुलोरे यांनी पुरस्कृत केलेलं समलं. गीतेश टीमचे कॅप्टन. आता या 32 धावा पूर्ण केल्या जातील का, आणि ते पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचली ती मुरलीधर पाटील आणि त्यांच्या सोबतीलाच उद्धव. मागच्या सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर योगेश इलेव्हन टीमने 34 धावा चेस केल्या होत्या प्रताप स्पोर्ट्सच्या विपक्षामध्ये, म्हणजे एक सामना योगेश इलेव्हन टीमने जिंकलेला आहे. सानवी इलेव्हन टीमने देखील एक सामना जिंकलेला, म्हणजे 2 विजयी संघ या लढाईमध्ये लढताना तुम्हाला पाहायला मिळतील. मुरलीधर पाटील काय धरेल या मॅच मध्ये, हा सामना धरेल का? मुरलीधर नॉस्टेकेनवर उद्धव राईट अँड ओव्हर द विकेटने पहिला चेंडू, काय जबरदस्त डिलिव्हरी. पिचिंग केल्यानंतर इन स्विंग होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. मयूरचा हा पहिला चेंडू डॉट येतोय. 32 धावा डिफेन्स करायच्या आहेत. मागच्या सामन्यामध्ये 42 धावा डिफेन्स केल्यात वेतालेश्वर इलेव्हन टीमने. काय जबरदस्त गोलंदाजी राकेश पाटीलने केली. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि बक्षिसे देखील जिंकली. तशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल सानवी इलेव्हन टीमला. पुन्हा एकदा फ्रंट फूट ओपन करत असताना पंच करण्याचा प्रयत्न, दुसरा चेंडू देखील डॉट. चांगली सुरुवात केली मयूरने. मागच्या सामन्यामध्ये देखील मयूरने चांगली गोलंदाजी केली होती. सामना झाला होता लक्ष्मण स्पोर्ट्सच्या विपक्षामध्ये. 2 ओव्हर हाताळल्या होत्या. इकॉनॉमी गोलंदाजी आणि विकेट देखील भरपूर संख्येने प्राप्त केल्या होत्या. बेस्ट प्लेअर ऑफ द मॅच तो देखील ठरला होता. आणि आता देखील काय जबरदस्त पिचिंग, ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग करून इन कटर करण्याचा प्रयत्न करतोय. 2 चेंडू डॉट, 1 स्लिप देखील लावली राईट अँड ओव्हर द विकेटने मुरलीधरसाठी. यावेळेस साबेमध्ये शतरक्षक पुसतील पॉइंटचे झेल. संपला इथे मुरलीधर पाटीलचा खेळ. पहिला झटका लागत असताना टीम योगेश इलेव्हनला. क्रिकेट का जादू अक्का अमना खेलेगा. सुपर से ऊपर लीग अमने प्रीमियर लीग. थँक्यू डीचे. योगेश इलेव्हन टीमला एक इतिहासाची आठवण करून देईल. बदलापूर ट्रॉफीमध्ये आपण मेगा फायनलमध्ये पाहिलं असेल, एक संघ होता जाई पालघर जिल्ह्यातील. मेगा फायनलमध्ये 6 चेंडूमध्ये 1 धाव डिफेन्स केली. अजूनही ती व्हिडिओ यूट्यूबवर आहे. गोलंदाजाचं नाव होतं नीतू माली. रायगड तालुक्यातील कडावच्या विपक्षामध्ये झालेला तो सामना कोणी विसरू शकत नाही. आमचे मित्र मयूरदादा पिसेकर यांनी पुरस्कृत केलेली ती ट्रॉफी. म्हणजे 6 चेंडूमध्ये मेगा फायनलमध्ये 1 धाव डिफेन्स देखील टेनिस क्रिकेटमध्ये होऊ शकते, तर 5 ओव्हरमध्ये 32 का होऊ शकत नाहीत. आणि तशी सुरुवात देखील मयूरने केली. पहिल्या 3 चेंडूमध्ये 1 विकेट, कोणती धाव खर्च केली नाही. आणि सलामीचा वीर
मुरलीधरला डगआउटला पाठवले. तिसऱ्या क्रमांकावर अनिल फुलोरे मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या 3 चेंडूमध्ये पॉवर पिच ओव्हरमध्ये गोलंदाज मयूरने अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या समोर लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय. यावेळी चांगला कव्हर ड्राईव्ह पॉइंट आणि कव्हर मधून चेंडू चाललाय दणदण करीत मैदानाच्या बाहेर. चौकार येतोय अनिलच्या खात्यामध्ये. क्रिकेट अक्का अमना खेलेगा सुपर से ऊपर लीग अमने प्रीमियर लीग. डीजे राजेश दौडवलाय इनसाइड आउट डिपेक्सचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा चौकार येतोय फलंदाज अनिल फुलोरेच्या बॅटमधून. 2 चौकार. हेच तर क्रिकेटचं गणित आहे. सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव, परंतु त्याच्यानंतर 2 चेंडूवर 2 चौकार. चौकारांची हॅट्रिक होईल का? ऑन साइडला खेचलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. चेंडूच्या खाली विकेटचं पतन किरकार. अविनाश फुलोरेची खेळी संपुष्टात. विकेट क्रमांक 2. सुंदर झेल अनिल ची विकेट या ठिकाणी पकडली. चांगला झेल डीप मिड विकेट मध्ये पाहायला मिळालेला विनयच्या माध्यमातून, परंतु बाद होण्यापूर्वी 8 धावांचे योगदान. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला डीप मिड विकेट मध्ये विनयच्या माध्यमातून. सुंदर झेल 8 वर दुसरा झटका लागत असताना टीम योगेश 11ला चांगलं बॅटल रंगताना पाहायला मिळतं. पहिल्याच ओव्हरमध्ये मयूरने सुरुवातीला 2 चेंडू डॉट टाकले. त्याच्यानंतर अनिलच्या माध्यमातून 2 चांगले कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाले. अखेरकार अनिलला देखील माघारी परतावले. अजून या ओव्हरचा 1 चेंडू ओव्हर समाप्त झाली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 वर 2 गडी बाद. रिक्वायर्ड रेट देखील 8चा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 8 धावा आलेत. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 24 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर सिंगल धाव आली तरी देखील योगेश 11 संघ जिंकू शकतो. म्हणजेच हा जर विजय झाला या सामन्यामध्ये तर योगेश 11 संघ 2 पैकी 2 सामने जिंकून टॉप मध्ये जातील. अनिल फुलोरे आज निवांत झोपतील अशी कामगिरी केली योगेश 11च्या सर्व खेळाडूंनी. टीमचे कॅप्टन गीतेश यांनी देखील चांगलं कॅप्टनशिप पार पाडली. सुरेन दलवी सानवी 11 टीमचा निर्णय कदाचित चुकला. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली. प्रथमच आपण बॅटिंग पाहिली, परंतु धावा बनलेल्या नाहीयेत. 32चं लक्ष अगदी सोपं आहे. दुसरं षटक ऑन सेटला टर्न केलाय डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. आउटफील्ड फास्ट आहे. चौकाराचं सुरुवातीला संरक्षण झालं. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. दरम्यान 2 धावा येतील. 2 धावेच्या मतीने धावफलक दुहेरी अंकामध्ये जात असताना टीमची धावसंख्या 10 वर 2 गडी बाद. जेव्हा 10 हा अंक डोळ्यासमोर येतो ना तेव्हा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण होतेच. जर्सी क्रमांक 10 वर 2 गडी बाद. भावेश जोशी यांच्याकडून हॅट्रिकसाठी 1000 रुपये दिले जातील. ऑफ स्टंपच्या बाहेर लेन चांगली होती. लाईन देखील अचूक. भन्नाट वेग. हा चेंडू डॉट. चांगला मारा पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर 2 धावा. त्याच्यानंतर डॉट चेंडू. मोठ्या संख्येने निर्धाव चेंडू काढावे लागतील. विकेट प्राप्त करावे लागतील तरच या मॅच मध्ये शिरकाव करता येईल सानवी 11 टीमला. उदेश यावेळी बॅकफुटला जात असताना पंच खेळला. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनकडे. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल येते. ज्या पद्धतीने ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी होती त्याच पद्धतीने ऑफ साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले गेले. अशाच पद्धतीने ठेवावं देखील लागतं. ज्या पद्धतीने तुम्ही लेंथ आणि लाईनने गोलंदाजी करता त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं तर धावांचं संरक्षण होत असतं. ऑफ साइडला सध्या पिचिंग पाहायला मिळते. लाईन देखील ऑफ स्टंपच्या बाहेर आहे आणि ऑफ साइडला डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. टीमची धावसंख्या 11 वर 2 गडी बाद. स्ट्राईकवर नवनाथ पाटील. अकुट टप्पा ऑफ स्टंपच्या खूपच दूर राहिला. उजव्या स्टिचच्या बाहेर पंच समांतर हात करत असताना वाईटचा इशारा होते. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या 12 वर
ज्यावेळेस तुम्हाला 32 धावा 5 ओव्हरमध्ये डिफेन्स करायचे आहेत त्यावेळेस एक्स्ट्रा धावांचं देखील संरक्षण करणं गरजेचं असतं. शतरक्षणाची साथ देखील लाभणं गरजेचं असतं. साथ ज्यावेळेस गोलंदाजाला शतरक्षणाची लाभते त्यावेळेस त्याचा आत्मविश्वास वाढत असतो आणि आत्मविश्वास जिंकण्याची खात्री देत नाहीत परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मिळत असते. खूपच दूरवरून खेळण्याचा प्रयत्न झालाय. स्क्वेअर लेगमधून शतरक्षक पोहोचले तोपर्यंत सिंगल येते नवनाथ पाटील यांच्या खात्यामध्ये. नवनाथ पाटील यांचं सिंगलने खातं ओपन होतं. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचते ती 13वर. सामना अगदी सोपा झालाय योगेश 11 टीमसाठी. एकेरी दुहेरी धावाने देखील हा 32 धावांचा पल्ला पूर्ण होऊ शकतो. कित्येक मान्यवर कित्येक प्रेक्षक वर्ग सकाळपासून आमने प्रीमियर लीग 2025च्या या 5व्या पर्वामध्ये जोडले गेलेत आणि आता देखील कित्येक प्रेक्षक वर्ग GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचे देखील सहर्ष स्वागत. 22 चेंडूचा खेळ शिल्लक आणि धावांची आवश्यकता आहे 22. 1.2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 10वर 2 गडी बाद. योगेश 11 32 धावांचा पाठला करत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने अकुट्ट पॉन सेटला खेचण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. शतरक्षक स्क्वेअर लेग मध्ये झेल सोडलाय. योगदान मिळत असताना फलंदाजाला सिंगल धाव देखील येते. उद्धव दलवीचा हा झेल सुटलाय जो सलामीचा वीर म्हणून मैदानामध्ये आला होता. झेल सुटल्यानंतर सिंगल येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14वर. 14 धावा झालेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 गडी बाद. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाली सानवे 11च्या माध्यमातून परंतु आता मिसफील पाहायला मिळतात सानवे 11च्या शतरक्षकांच्या माध्यमातून. फुलटॉच होतं. काय जबरदस्त डिफेन्स पाहायला मिळाला. कव्हरमध्ये थोडीशी फंबलिंग आणि ही फंबलिंग झाल्यानंतर आमच्या मुख्य व्यासपीठावर युवा खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळतं. ही मजा घेतली जाते आणि मजा घेण्यासाठीच मजा करण्यासाठीच गावाची प्रीमियर लीग असते. हा उत्सव आहे ही यात्रा आहे असं म्हणावं लागेल. आमने प्रीमियर लीग 2025चं हे 5वं पर्व आणि त्यातील पहिला दिवस संध्याकाळचं सत्र. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15वर 2 गडी बाद. सामना जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता 3 ओव्हरमध्ये. म्हणजे प्रत्येक चेंडूवर सिंगल धाव जरी आली तरी देखील योगेश 11 संघ जिंकू शकेल. 18 चेंडूमध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. योगेश 11 संघ या संघाचे संघ मालक अनिल फुलोरे हे आज खुश असतील. गीतेशने देखील कर्णधाराची जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने पार पडली. आज खरं तर इंद्रा 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे. ऑनलाईन व्ह्यूज यांना विनंती असेल की अपडेट झालेलं नव्हतं परंतु आता ते झालेलं आहे. स्कोरिंग अपडेट झालेलं नव्हतं. थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम होता. 18 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. स्ट्रायकिंगवर आहेत फलंदाज नवनाथ पाटील. 2 चेंडू फेस केले. 2 धावांचे योगदान दिले. षटक क्रमांक 3 राईट हँड ओव्हर द विकेटने मयूर. यावेळेस बॅकवुडला जात असताना पंच केलाय. पॉईंटमध्ये मिस पिल होत असताना बॅकवर्ड पॉईंटमधून चेंडू चाललाय. डी झोन मध्ये गेला आहे की चौकार येतोय. डी झोनचा इशारा येतोय. सिंगल येईल नवनाथ पाटीलच्या खात्यामध्ये. सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या 16वर. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 16 धावांची गरज. जेवढ्या धावा धावपलकावर लागल्या आहेत तेवढ्याच धावांची अजूनही आवश्यकता आहे परंतु चेंडू शिल्लक आहेत 17. अकुट्ट पॉन सेटला खेचण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली आणि स्क्वेअर लेग मध्ये झेल. विकेट क्रमांक 3 कॅच आउट उदय. हिरामन पाटील सध्या मनालीवरून या स्पर्धेचा ऑनलाईन आनंद घेत असताना त्यांचे देखील विशेष आभार. क्रिकेट का लड़के बोलेगा अक्का अमना खेलेगा. सुपर से ऊपर लीग अमने प्रीमियर लीग. थँक्यू डीजे. मनालीवरून यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत असताना हिरामन पाटील जे उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत. या सृष्टीतील प्रत्येक चित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचं काम हिरामन पाटील करत असतात. त्यांच्या या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आपल्या गावावर असलेलं प्रेम दाखवले. खूप दूर आहेत इथून मनालीमध्ये आहेत आणि मनाली पाहण्यापेक्षा
ते ही स्पर्धा पाहतात. क्रिकेटचा वेळ प्रत्येकाला आहे. लहान थोर, डॉक्टर, इंजिनियर, वकील सर्व तुम्ही आम्ही सर्वजण एक क्रिकेटच्या खेळाचे दिवाने आहोत. का हा खेळ लोकप्रिय ठरलाय? कारण का यामध्ये अनिश्चितता आहे. जर तरला जागा नाही, कधी काही होऊ शकतं. ही क्रिकेटची गोष्टच वेगळी आहे. म्हणून तर हा खेळ सध्या प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करतोय. 16 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. फुल टच होता. बॅकफुटला जात असताना पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरमध्ये थोडीशी फंबलिंग पुन्हा पाहायला मिळते. सिंगल येते. नवीन फलंदाज उमेश जोशीच्या माध्यमातून सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या 17 वर. पाहू शकता कशा पद्धतीने मिसफिल्ड झाली. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. 17 वर 3 गडी बाद. 15 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज. स्ट्राईक एंडवर नवनाथ पाटील 3 चेंडू फेस केले. 3 धावा त्यांच्या खात्यामध्ये आलेत. राईट हँड ओव्हर द विकेटने मयूर. विकेट मोठ्या संख्येने घ्यावे लागतील सामना जिंकण्यासाठी. खूपच चांगला स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. अगदी खोदून काढला बॉटमॅनचा वापर करत असताना. सिंगल येते. सेन्सिबल क्रिकेट सध्या पाहायला मिळतं. हा सामना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी सानवे 11ला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. आदिजी जोशी आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचे देखील सरच स्वागत. वेलकम, सुस्वागतम. मयूर चांगली गोलंदाजी करतोय. मोठे फटके त्याच्या विपक्षामध्ये या ओव्हरमध्ये आलेले नाहीयेत. एक विकेट देखील घेतले. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु अपयशी ठरले. आज संपूर्ण स्पर्धेमध्ये स्विच हिट्स करण्याचा प्रयत्न कमी फलंदाजाने केले आणि केला तरी देखील डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाऊ शकतो. नाना ठाकरे पुन्हा आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचं सहर्ष स्वागत. आज पैशाचा पाऊस अक्षरशः नानाने केलाय. रायटी लेफ्टी दोन्ही खेळू शकता असा फलंदाज आहे उमेश जोशी. जोश आहे, परंतु त्याच्या विपक्षामध्ये काय डिलिव्हरी. 100पैकी 100 गुण द्यावे लागतील. जबरदस्त मारा या ठिकाणी पाहायला मिळाला मयूरच्या माध्यमातून. काय जबरदस्त ऍक्शन त्याचे आहे. अगदी स्थिर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू डॉट 3 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 18 वर 3 गडी बाद. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. योगेश 11 टीमला 32 धावांची आवश्यकता होती 5 ओव्हरमध्ये, परंतु अजूनही सामना संपलेला नाही. चांगली गोलंदाजी पहिल्या 3 ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. मयूरने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं. त्याच्या विपक्षामध्ये जरूर 2 चौकार आले, परंतु त्यांनी 2 महत्त्वाच्या विकेट देखील घेतल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये उदेशने 4 धावा खर्च केल्या. इकॉनॉमी गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याची देखील पाहायला मिळाली, परंतु त्याला विकेट प्राप्त करता आली नाही. तिसरं षटक, सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक मयूरने हाताळलं. तिथे 1 विकेट घेतली तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि 3च धावा खर्च केल्या. गोलंदाजी चांगली राहिली. 32 धावा डिफेन्स करण्यासाठी ज्या पद्धतीने गोलंदाजी करायला पाहिजे सानवे 11ने ती आतापर्यंत केली आहे, परंतु आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. 12 मध्ये 14 हे समीकरण सोपं आहे योगेश 11 टीमसाठी, परंतु चौथं षटक जर चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं सानवी 11 टीमने तर मात्र हा सामना जिंकणं योगेश 11 टीमला कठीण होऊ शकतं. टीम मिटिंग झाली. टीम मिटिंग झाल्यानंतर मॅचचं चित्र देखील बदललं जातं. आता कसोटी आहे गोलंदाजाची. इथे चांगलं षटक हाताळलं, विकेट जर आल्या चौथ्या ओव्हरमध्ये तर या मॅचमध्ये शिरकाव होऊ शकतो सानवी 11 टीमचा. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय सकाळपासून कोणत्याही कॅप्टनने घेतला नव्हता, परंतु संतोषजी जोशी यांची टीमचे ते कॅप्टन आहेत. सानवी 11 टीमने प्रथमच टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतला. धावा बनवता आल्या नाहीयेत. फलंदाजांनी नाराज केलं सानवी 11 टीमच्या समर्थकांना आणि आता गोलंदाज चांगली कामगिरी करतात, परंतु अजूनही त्यांची परीक्षा नाही तर अग्निपरीक्षा आहे. हा पेपर अजूनही कठीण आहे. 12 मध्ये 14 धावांची गरज. अजूनही गीतेश टीमचे कॅप्टन अजूनही डगआउटला आहेत. त्यांचं येणं बाकी आहे. ती धोक्याची घंटी असेल सानवी 11 टीमसाठी, परंतु 12 मध्ये 14 या धावा डिफेन्स करण्यासाठी आता चौथ्या क्रमांकाची महत्वाची ओव्हर आणि तिची जबाबदारी दिली गेली गोलंदाज प्रशांत म्हणजे काय तर मोठा आणि मोठी ओव्हर आहे दोन्ही टीमसाठी. चांगली गोलंदाजी प्रशांतला करावी लागेल. समोर फलंदाज नवनाथ पाटील. राऊंड द विकेटने फुल टॉस उडवलाय. मिड विकेट मध्ये शतरक्षक आहे. सरळ त्याच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. फुल टॉच वर फुल टोल वसूल करत असताना नवनाथ पाटीलच्या बॅट मधून येतोय हा मोजून मापून षटकार. क्रिकेट का जादू सर
भव्य दिव्य स्वागत केलं प्रशांतचं. नवनाथ पाटीलने फक्त 8 धावांची गरज. 11 चेंडूमध्ये स्लॉग स्वीप ऑन साईडला उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रेक्षक म्हणून उभा राहील. त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्वर्गीय इंदिरा पाटील खेळाडू कक्षाला सलामी देत असताना हा दुसरा षटकार ठोकलाय नवनाथ पाटीलने आणि मॅचचं चित्र स्पष्ट केलंय. नवनाथ पाटील ऑन फायर. अजून एक ठोकला षटकार. षटकारांची हॅट्रिक केली तर नाना ठाकरे यांच्या माध्यमातून 1000 रुपये दिले जातील. 10 चेंडूचा खेळ शिल्लक. 2 धावेची गरज. ओरपीच होता. क्रॉस बॅट फिरली समोर ऑफ केला असता तर यावर देखील एक मोहरा षटकार आला असता. हा चेंडू डॉट. परंतु मॅचचं चित्र बदली केले स्पष्ट केले. मॅच खुली केली नवनाथ पाटीलने. नाथो के नाथ नवनाथ बॅट चमकवतोय. 3 चेंडू फेस केलेत. 12 धावांचे योगदान दिले. फुल टॉस. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप ऑन साईडला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार टोकून मॅच संपवली आणि सामना जिंकला योगेश 11 टीमने. अभिनंदन टीमचे कॅप्टन गीतेश आणि अभिनंदन अनिल फुलोरे. 500 रुपये तरी दिले जातील नाना ठाकरे यांच्या माध्यमातून. एक चेंडू मध्यंतर कालामध्ये डॉट आला परंतु पुढच्या चेंडूवर पुन्हा षटकार ठोकला आणि सामना जिंकून दिला.